नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, सध्याचा काळ बऱ्याच व्यक्तीला वाटते की खूप चांगला काळ आहे, परंतु मी सांगतो हा काळ चांगला नाही। कारण लक्षात घ्या, बारीक अभ्यास करा, पूर्वीचा काळ आणि आजचा काळ। पूर्वीच्या काळात माणूस 100 वर्षापेक्षा जास्त जीवन जगायचा आणि सुखी आनंदी होता। पैसे कमी होते, नोकऱ्या लागायच्या पटापट, गव्हर्नमेंट प्रायव्हेट, आणि पगार पण चांगला होता, बोनस मिळायचा, सुवर्ण काळ होता। आता मित्रांनो, आत्ताचा काळ कसा आहे, नोकरीची गॅरंटी नाही, पगाराची गॅरंटी नाही, कंपनी टिकेल माहिती नाही, पैसे पुरत नाहीत, आणि कसं आहे, सुविधा झालेल्या आहेत आत्ताच्या काळामध्ये, परंतु भविष्य खूप अंधारमय झालेलं आहे। मित्रांनो बघा ना, पूर्वी सहज नोकरी लागायची, सरकारी नोकरीत पेन्शन होती, आता आहे का? आणि मित्रांनो, जीवनावश्यक जगण्यासाठी जी अन्न वस्त्र निवारा ह्याचे रेट झपाट्याने वाढत आहेत। मित्रांनो, काय झाले, फक्त बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे। आता लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे आणि अस्तित्व आणि परिस्थिती बदलते, अस्तित्व टिकेल का नाही गॅरंटी नाही। मित्रांनो, कुठल्याही कंपनीला सुद्धा माहीत नाही उद्या आपली कंपनी राहील का नाही, आणि सरकारमध्ये सुद्धा नोकऱ्या नाहीत, सरकारी नोकऱ्या नाहीत, आणि प्रत्येक क्षेत्र अस्थिर झालेलं आहे आणि त्याच्यावर लोडिंग जास्त आहे। आता सुविधा आहेत आणि खर्च उधळपट्टी वाढलेली आहे, फक्त आजचा दिवस कसा निघेल हे प्रत्येकजण बघत आहे। मित्रांनो, त्याच्यामुळे आणि आहार विहार आपण बघतोय ना, सगळं लोकसंख्या वाढल्यामुळे सगळं हायब्रिड आलेलं आहे, केमिकलचं आलेलं आहे, विलाज नाही ना। पूर्वी प्रोडक्शन कमी मिळायचं, नॅचरल जे गावरान होतं ते, आता त्यांना लोकसंख्येच्या हिशोबानं आपल्याला ते प्रोडक्शन वाढवणं गरजेचं होतं आणि आहे पण, परंतु तुलना करा, आता आपण परिस्थिती बदलायची झाली तर आपण ह्या ज्या परिस्थिती आहे, समस्या आहेत, हे बदलायचं असेल तर आपले विचार बदलले पाहिजेत, आपलं काम बदललं पाहिजे। मित्रांनो, पूर्वीच्या काळात लोक मातीत पैसे पुरून ठेवायचे, मटक्यात ठेवायचे आणि घरच्याला सांगत नव्हते। म्हणजे पूर्वीचा काळ कसं फ्युचरमध्ये, म्हणजे भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। आज काय, कर्ज काढून खर्च केला जातो, म्हणजे आपलं जे क्रेडिट कार्ड आहे हे लोनच आहे एक प्रकारचं, आणि ते काढून खर्च केलं जातं, कर्ज काढून खर्च केला जातो। म्हणजे पैसे कमवायच्या अगोदर आपण ओझं करतो आणि खर्च करतो, म्हणजे उलटं चालू आहे, आणि त्यालाच आपण चांगलं आणि खरं खूप चांगला काळ म्हणून आपण जीवन जगत आहोत। मित्रांनो, ज्यावेळेस असं गोष्टी आपल्याकडनं घडतात त्यावेळेस भविष्यात फार मोठी संकटं निर्माण होतात। तसं शाळा कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्याला अभ्यास करावा असं वाटत नाही आणि मग पुन्हा त्याचे परिणाम जाणवावे लागतात। तसंच आहे, पूर्वीच्या काळापेक्षा आज लोक सुखी आहेत का बघा, एका घरी 4-4 जण काम करतात त्यावेळेस घर चालतं, ही परिस्थिती निर्माण झाली। त्यासाठी आपल्याला एकच, आपल्या हातात एक आहे, LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम। कारण आर्थिक संकट जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला तोंडी चालणार नाही, लेखी ॲग्रीमेंट मिळतात। आपल्याला जर हॉस्पिटलची गरज पडली तर स्टार हेल्थचा मेडिक्लेम आहे, ते गरजेचं आहे, कारण मेडिकल कॉस्ट दिवसेंदिवस वाढत आहे, प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढत आहे, महागाई वाढत आहे। प्लॅनिंग नाही केलं तर मित्रांनो उद्या जगणं अशक्य होईल, कारण आज आपण पैसे कमवतोय तरी आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला कर्ज काढून खर्च करावा लागतो, आपल्या गरजा भागाव्या लागतात। उद्या जर आपलं उत्पन्न बंद झालं, देव न करो कोणाच्या जीवनात डिसेबिलिटी, डेथ, डिसीज अशा गोष्टी येऊ नये, परंतु आल्या तर उत्पन्न उद्या जर थांबलं तर काय करणार, हा प्रश्न फार मोठा आहे। कारण आज आपण काम करून आपल्याला उद्या पैसे शिल्लक नाहीत, उद्यासाठी आजच्या गरजा भागवावं लागतात, कर्ज काढून गरजा भागवावं लागतात उद्या। आणि म्हातारं तर माणूस प्रत्येकजण होणार आहे, त्यावेळेस तर उत्पन्न बंद होणार आहे गॅरंटीड, त्यावेळेस आपल्याला आपली मुलं तर सांभाळतील का? कारण त्यांचंच उत्पन्न नसेल तर ते कुठून सांभाळणार? आश्रमाची संख्या का वाढते मग? मित्रांनो, रोडवरून चालता येत नाही एवढी पब्लिक आहे आपल्याकडे, जगामध्ये भारताचा नंबर 1 लोकसंख्येच्या बाबतीत आहे। पहिलं पूर्वी चायना होता। मित्रांनो, मला सांगायचं, लोकसंख्या वाढली ठीक आहे, परंतु आपण उत्पन्नाकडे जर लक्ष नाही दिलं, आपण बिझनेसमध्ये जर ग्रोथ नाही केली, नोकऱ्या तर सगळ्यांना मिळू शकणार नाहीत, आणि मिळाले तर पगार कमी मिळतोय। आज बघा ना, 10-15 हजार रुपयाच्या वर पगार आहे का? ही परिस्थिती जी निर्माण झाली, ही खरी परिस्थिती आपण आपण चांगली म्हणून आपण समजून आपण जीवन जगतो। मित्रांनो, जसं एखाद्या विद्यार्थ्यांना खेळणंच चांगलं आहे म्हणलं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल? आत्ता तर काही प्रॉब्लेम येणार नाही, आता तर आनंदच आहे, परंतु पुढे नक्की वाईट दिवस येणार। तसंच आहे, आजसुद्धा लोक खुश आहेत। मित्रांनो, आपण गंभीर पावलं उचलले पाहिजेत, आपण कमवलेले पैसे सगळे खर्च न करता 10-20% उत्पन्नाची आपण बचत केली पाहिजे, आणि बचत करण्यासाठी फक्त LIC ऑफ इंडिया आहे। मित्रांनो, सांगतो, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या, कोऑपरेटिव्ह बँका, कितीतरी घोटाळे होतात ना, आपण पाहतोय ना।
जास्त व्याजाचं आमिष दाखवून लुटलं जातं मित्रांनो. आपण नावं बदलू येतात आणि आपण त्याच्यात पैसे ठेवतो आणि काय होतं, ही एक शुद्ध फसवणूक आहे मित्रांनो. आपणच आपल्यावर केलेला वार आहे हे लक्षात येत नाही. आज खरंच लोकांना पटत नाही, चांगल्या गोष्टीसुद्धा पटत नाही. आमचा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. LIC ऑफ इंडियामध्ये मी गेली 25 वर्ष झालं काम करतोय मित्रांनो. पूर्वी लोक ऐकायची आणि LICची पॉलिसी काढायची, आज आहे त्या पॉलिसी बंद करतायत. आणि न्यू जनरेशनला काय झालं आहे मित्रांनो, त्यांच्या विरोधात मी बोलत नाही, पण वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. नवीन पिढीला तर पॉलिसीचं महत्त्वच कळत नाही. पॉलिसी म्हणजे तुम्ही न कमवलेल्या पैशाची गॅरंटी आहे. मला सांगा, आपण शाळा कॉलेजमध्ये डिग्र्या घेऊन किंवा एखादं व्यवसाय आपण उभा करतो, आपण पैसे कमवतो, आपण उद्या कमवणार आहे की माहिती आहे का आपल्याला? गॅरंटेड आपलं उत्पन्न आहे का? किंवा आपण 20-22 वर्ष शिक्षण घेतो, त्याच्यानंतर कामाला लागतो, आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील, कमिशनर, काय आपल्याला तलाठी, तहसीलदार, आपण जे नोकऱ्या घेतो, ह्या नोकऱ्या आपल्याला किती वर्ष आपल्याला मदत करतात? अर्निंग उत्पन्न किती दिवस देतात? 30 वर्षाचा असेल व्यक्ती नोकरी लागली तर 60 वर्षे रिटायर होतो, म्हणजे 30 वर्षे, म्हणजे इक्वल. थोडक्यात तुम्ही जेवढं शिक्षणात वर्ष घालवलं त्याच्यापेक्षा थोडं जास्त, तेवढेच पैसे आपल्याला कमवते. त्याच्यानंतर आपल्याला रिटायर होतो किंवा व्यवसाय असेल तर इंद्रियाची ताकद कमी झाल्यामुळे आपण पैसे कमवू शकत नाही. कारण शरीराचे पार्ट आहेत ना, ते कमजोर होणार नाही, नॅचरल आहे ना. ह्या गोष्टीला जर आपण बेसावत राहिलं तर मित्रांनो, सगळ्यात मोठी फसवणूक आपणच आपली केल्यासारखी आहे. कोण काय म्हणेल ह्याच्यापेक्षा आपल्याला उद्या भविष्यात कसले दिवस आणायचे आपल्याच हातात आहे. आणि त्याच्यासाठी जर आपण जागरूक होऊन जर प्लॅनिंग करत नसेल तर 100% आपणच आपल्यावर वार केल्यासारखं आहे. आता तेच चाललं आहे. पैसे बचत करा म्हणले की म्हणतात पैसेच पुरत नाहीत. मग हा जो प्रश्न कोणी निर्माण केला आहे आणि कुणाला ह्याचे परिणाम भोगायचे आहेत हेच जाण राहिलेलं नाही मित्रांनो. आणि ह्या अशा गोष्टीमुळेच लोकसंख्या वाढली. कारण सरकारनं सरकारचे प्रयत्न केले, परंतु लोकांनी सहकार्य जोपर्यंत केलं जात नाही तोपर्यंत सरकारच्या कायद्यालासुद्धा काही महत्त्व राहत नाही. कारण भारतात आहे लोकशाही. आता मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगू शकतो, तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही. आणि जबरदस्ती केली तर लोक ऐकत नाहीत. कायद्याला विरोध करणारे लोक आहेत. हेल्मेटचा कायदा आहे, गुटखा गोवा बंदी, दारूबंदीचा कायदा आहे, किती इम्प्लिमेंट होतं. आता दिवाळी झाली, फटाके लाखो करोड रुपयाचे फटाके आपण उडवले. फटाके उडवू नये असं नाही, फटाके फोडू नये असं नाही मित्रांनो, परंतु कुठं तर ह्या गोष्टीवर कंट्रोल आलं पाहिजे ना. मला सांगा, काय मिळालं त्याच्यात? नोटा जाळल्या ना आपण. प्रदूषण काय झालं? कित्येक रुग्णाला त्रास होतो मित्रांनो. सगळं रोडवर सगळा कचरा, वायूचं प्रदूषण, आणि नोटा पैसे कमवण्याने जाळणे, ह्याच्या पलीकडे आहे काय मला सांगा. आता ही माझा विचार बऱ्याच लोकांना पटणार नाही, परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण कुठं तर ह्या गोष्टीला मर्यादा. आता पूर्वी लोक फटाके फोडायचे, पण पूर्वी कसं लिमिटेड लोकसंख्या होती ना, ते मर्ज व्हायचं. आता रोडून चालता येत नाही एवढी लोकसंख्या आहे. बरं ठीक आहे ते आहे, परंतु आपण आता चांगले विचारून चांगलं कर्म केलं पाहिजे. हे स्वतःसाठी त्याचा इफेक्ट आहे सर्वप्रथम ह्याचे फायदे स्वतःला आहेत, ह्याचे तोटे स्वतःला आहेत, नंतर समाजाला आणि देशाला आहेत. मित्रांनो, आज जी परिस्थिती गंभीर निर्माण झाली ना, याला कारण आपणच आहोत. सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टी करायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर टीका मी करत नाही, परंतु आपण चाललो आहे कुठं, जायचे कुठं हेच आपल्याला माहिती नाही. जसं एखाद्या रेल्वे स्टेशनला गेलं ना, आपण तिकीट जर मागितलं तर कुठलं देणार तो तिकीट? त्याला आपल्या गावाचं ठिकाण नाव सांगावं लागेल ना. मुंबईला जायचे, कलकत्त्याला जायचे, कुठं तर. तसं आपल्याला भविष्यात काय करायचे हेच आता हे आपल्याला आपले जे गोल आहे ना हेच माहिती नाहीत असा अर्थ झाला. आणि चुकीचे गोष्टी आहेत. आता म्युच्युअल फंड, SIP वगैरे हे गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो, परंतु हे कधी करायला पाहिजेत? जसं जेवण केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही, गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही. मग पेट्रोल टाकणं ही अत्यावश्यक गरज आहे ना, जेवण करणं अत्यावश्यक आहे, आणि त्याच्यासाठी लागतात पैसे. आणि पैशाची यायचं जर फिक्स नसेल तर उद्या जगणार कसं मला सांगा ना. अराजकता माजेल. आणि आता तेच परिस्थिती आहे. आज मला सांगा, व्यवसायातसुद्धा इतकी कॉम्पिटिशन आहे की एकमेकाच्या तोंडातला घास काढला जातो. कामासाठी काय काय केलं जातं बघा ना. व्यवसायामधलं जे आपलं काम वाढवण्यासाठी किती जाहिराती केल्या जातात. जसं फेअर अँड लवलीची जाहिरात आहे, रंग गोरा होतो का रंग? मग गोरा रंग होत असेल तर मग काळे लोक काय आहेत मित्रांनो? ॲडव्हर्टाईजच्या आहारी जाऊन किंवा खोट्या गोष्टीच्या आहारी जाऊन माणसाचं जीवन धोक्यात आलेलं आहे. आणि त्याला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर पर्याय एकच आहे की आपण खरं मनात विचार आले पाहिजे, ते टिकवले पाहिजेत. पूर्वीचे लोक सत्यवादी होते. पूर्वी एकतर काय पैसे कमी होते आणि सुखसुविधा आत्ताच्यासारखी साधनं नव्हती. आता काय झाले, साधनं आले, सुखसुविधा आले, त्याच्यामुळे त्याचा गैरवापर होतो आहे. आता लोक व्यायामच करत नाहीत. खेडेगावात लोक परिस्थितीनं काम करावं लागत होतं त्यांना. आजसुद्धा खेडेगावात काम करतात लोक.
त्यांचा फॅट्स नाही, त्यांना जास्त वजन त्यांचं कमी आहे. मित्रांनो, अनेक शरीरावर पुन्हा परिणाम होतात ना ह्याचे व्यायाम नसल्यामुळे. आणि कामात व्यायाम होतो, काम केले की पैसे मिळतात, व्यायाम बी होतो. म्हणजे काम हे टॉनिक आहे. परंतु आज काम टाळलं जातं मित्रांनो. पूर्वी लोक कामं करायचे आणि काम करून आलेले पैसे आता चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात. आता गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, परंतु ती गुंतवणूक गॅरंटेड नाही ना, तुमचा खर्च गॅरंटेड आहे. तर काय आत्ताच्या काळामध्ये माणूस जास्त दिवस जगत नाही. आज पहा, सगळीकडे औषध गोळ्या खाऊन आपण 10-20 वर्षे काढतो आणि ते पण सुखानं नाही. शारीरिक त्रास होतो ना. औषध गोळ्या खाणारा एखादा आजारी माणूस कसा वेदना सहन करतो. औषध पेन कलरच्या गोळ्या खाऊ खाऊ दिवस काढले जातात मित्रांनो. मला सांगायचे, हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे सामाजिक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. एका व्यक्तीचा हा प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी विचार करून आपलं जीवन सुंदर बनवलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीनं आपल्याला बाहेर कसं पडता आलं पाहिजे. आता मला सांगा, बचत जर नाही केली तर उद्या तुम्हाला पैसे कोण देणार आहे. आज तुम्ही काम करून जर तुमचा प्रपंच चालत नाही, तुमचा व्यवहार चालत नाही, उद्या हे काम बंद झालं किंवा आपण म्हातारं होणार आहे, उत्पन्न बंद झालं, तुम्ही कसं चालवणार मला सांगा. आज बरेच बेफिकीर लोक झालेले आहेत मित्रांनो. आज जे मी समाजामध्ये फिरतोय, आम्ही खूप पाहिले की काळजीच राहिली नाही उद्याची. कित्येक वेळा स्वतःच्या कुटुंबाला आपण फसवतोय. मुलं बाळं आपण प्रेम खोटं करतोय, त्यांच्याशी कटकारस्थान रचतोय. कारण उद्या जर देव न करून, प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे, उद्या जर त्याच्यासोबत काही असे घडलं, अपंगत्व, डिसेबिलिटी, डेथ, डिसीज, मोठा आजार, तर उद्या कुटुंब कसं चालेल. म्हणजे त्यांना आपण फसवल्यासारखं आहे. इन्शुरन्स म्हणजे तुमचा संकटातला साथीदार आहे आणि तेच घेतला जात नाही. घेतला तर काही लोक टर्म इन्शुरन्स घेतात, वाईट नाही. परंतु मला सांगा, मेल्यावर प्रॉफिट मिळवण्यापेक्षा जिवंत असेल तर काय. आत्ता मला सांगा, जास्त जगणं पण घातक आहे आणि लवकर मरणं पण घातक आहे. आणि जगणं मरणं आपल्या हातात नाही. मग त्याला एकच पर्याय, इन्शुरन्स. कारण काय होते, लवकर जर मेला माणूस, अपंग झाला, डेथ झाला, तर कुटुंबाचं नुकसान आहे. किंवा तो जिवंत असेल तर त्याचं नुकसान आहे. त्याला उद्या खायला प्यायला पगार कोण देणार. त्याला उत्पन्न जर बंद झालं तर कसं चालवणार. आणि जास्त दिवस जगला तर जास्त पैसे लागतात. म्हणजे प्लॅनिंग जर करत नसाल तर नक्की वाईट दिवस आहेत. आज जसं लोकसंख्या आपण कंट्रोल केली नाही म्हणून आज नोकऱ्या नाहीत, बेकारी आहे, व्यवसायामध्ये स्पर्धा आहे. आता आपण जी जमीन पाहतोय, हे सिटीसाठी वापरली जाणारी जमीन राहण्यासाठी वापरली जाते आता. कारण पब्लिकच एवढं वाढते, खेडेगाव पण वाढते, शहर पण वाढते. कारण लोकसंख्या वाढली म्हणजे काय होईल, सगळ्या जे आपले अन्न, वस्त्र, निवारण, ह्या सगळ्या यंत्रणेवर लोड येतो. पण ठीक आहे, आला तर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं काम करून, जसं चायनानं केलं बिझनेसमध्ये ग्रोथ, तशी आपल्याला करावी लागेल. आपण व्यवसाय वाढवला पाहिजे मित्रांनो. आपलं प्रोडक्शन देशाच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि हे झालं नॅशनल लेवलला. मित्रांनो, आपल्या पर्सनल लेवलला, आपल्या वैयक्तिक पातळीवर आपण पैशाची बचत केली पाहिजे. आपण खर्च धुमधडाक्यात करतो. आत्ता कोरोनानंतर एवढे फटाके कधीच ओढून एवढे फटाके फोडले. मित्रांनो, पैसे तुमचेच आहेत. परंतु आम्ही सांगतो ह्याचा अर्थ आम्ही तुमच्यावर टीका करत नाही. आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हेच कळायला मार्ग नाही. आणि ह्याच्यामुळे भविष्य खूप वाईट आहे मित्रांनो. पुढचा काळ अत्यंत वाईट आहे. कारण बचत जर नाही केली, तसं आपण म्हणतो ना, सगळी सोंग आणता येतात, पैसेच आणता येत नाही. तसं पैसेच आपण ठेवत नाही तर सोंग कुठून आणणार, कसं आणणार. आज नातेगोतीसुद्धा एकत्रित व्यवस्थित राहिलं नाही पैशाच्यासाठी. मित्रांनो, ही अराजकता माजते. आणि कसं आहे, पैसे नसेल तर जीवन, किती विद्वान माणूस असू द्या, पैसे नसेल तर अक्कल गुंग होते. आणि आपण ते काम करतोय. बचत करा मित्रांनो. उत्पन्न आहे त्याच्या 10-20% आपण ब्लॉक केलं पाहिजे. कारण कोरोनामध्ये आपलं उत्पन्न नसताना आपण जगलो कोणी, सवय लावून घेतल्या पाहिजेत. बऱ्याच व्यक्तीला काय वाटते, बचत चालू केली की आपल्याला त्रास होईल. मित्रांनो, चांगलं कार्य केल्यावर सुरुवातीला तर त्रास होतोच, परंतु भविष्य ब्राईट होतं ना, उज्ज्वल होतं ना. जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होतो का फायदा होतो. अभ्यास करताना त्रासच होतो. परंतु अभ्यास केल्यावर चांगले मार्क मिळाल्यावर तो मोठा अधिकारी बनतो किंवा तो ज्ञानी बनतो. आणि ज्ञानी बनल्यावर माणसाला व्यवसायसुद्धा चांगला करता येतो. खरं खोटं कळतं, चांगलं वाईट. ज्ञान एवढ्यासाठीच महत्त्वाचं आहे, नोकरीसाठी नाही. नोकरी हा मधला मिळणारा बेनिफिट आहे. आपण नोकरी नाही लागली की म्हणतो सगळं वाया गेलो. आपल्या धारणाच चुकीच्या आहेत मित्रांनो. आता जसं आपण बड्डे साजरा करतो, बड्डे खरा आहे का. म्हणजे खोट्या गोष्टीला आपण इतकं महत्त्व दिलं आहे, त्याच्यामुळे आयुष्यामध्ये असे संकट निर्माण झालेत. आता बड्डे मला सांगा, बड्डे आहे का तो. आपल्याला जे परमेश्वरानं निसर्गाने दिलेलं आयुष्य त्याच्यातलं कमी होतं आहे आणि आपण सेलिब्रेशन करतो. करू नये असं नाही मित्रांनो, परंतु खरं आणि खोटं हेच कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळे मानवी जीवन संकटात आलं आहे. आणि काय होतं, एक सर्कल तयार होतं. आज मला सांगा,
समाजामध्ये आज 10-15 हजाराच्या वर पगार आहे का? तेवढ्यात भागतं का? तेवढ्यात माणूस जगू शकतो का? मग हे देणारा व्यक्ती कधीच विचार करणार नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रश्नाची जर जाण नसेल, त्याच्यासाठी प्लॅनिंग जर नसेल, तर दुसरा कशाला आठवण करणार? आज मला सांगा, गव्हर्नमेंटच्या नोकरीसुद्धा पेन्शन नाही, नोकऱ्या मिळत नाहीत. मिळाल्या तर नोकऱ्या टेम्पररी आहेत, तात्पुरत्या स्वरूपाच्या. परमनंट नोकरी नाही. परमनंट खर्च तर चालू आहे ना, मग कसं प्लॅनिंग करणार? किंवा माणूस हा नैसर्गिक आहे, आज आहे उद्या नाही, उद्या कसं काय खर्च कसं चालवणार? त्यासाठी आपलं फाउंडेशन जे फायनान्शियल पिरॅमिड आहे ना, ते मजबूत केलं पाहिजे मित्रांनो. त्यासाठी भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया आहे. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला नाही. लवकरात लवकर घ्या, कारण आयुष्यभर पैसे द्यायची गॅरंटी कुणालाही परवडणार नाही. जगाच्या पाठीवर अशी एकच इन्शुरन्स कंपनी आहे भारत सरकारची, LIC ऑफ इंडिया. आयुष्यभर आपल्याला गॅरंटेड पैसे देते. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचा प्लॅन आहे, परंतु असा प्लॅन कुणाकडेच नाही मित्रांनो. तुम्ही अभ्यास करा, त्यावेळेस लक्षात येईल. कम्पॅरिझन करा, कारण लोक दुसऱ्या कंपन्या 10-20 वर्षे पैसे देतात, त्याच्यानंतर मॅच्युरिटी पण देत नाहीत. काही ठिकाणी आपण मॅच्युरिटी पण देतो, पैसे पण देतो, पेन्शन पण देतो, इन्शुरन्स पण देतो, मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत आणि गॅरंटेड देतो. आता तर 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पैसे वाढतात पण आणि वापरता पण येतात. जसं शेतकरी पेरणी करतो धान्य वाढवण्यासाठी, मुलाला आपण शाळा कॉलेजमध्ये पाठवतो कशासाठी? डिग्री मिळून नॉलेज घेण्यासाठी. तसंच आहे, आपण जेवण का करतो? जिवंत राहण्यासाठी. गाडीत पेट्रोल का टाकतो? गाडी चालवण्यासाठी. तसंच ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतील ना, आणि पैसेच नाही ठेवले तर ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतील? विचार करा गांभीर्यानं. कारण म्युच्युअल फंड, कुठली गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो, परंतु गुंतवणुकीमध्ये जसं एखादी बिल्डिंग बांधताना आपल्याला फाउंडेशन जेवढं मजबूत केलं तर तेवढे वरचे मजले सुरक्षित राहतील. तसंच आहे, आपलं जीवनही सुरक्षित नाही आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. सध्याच्या कलियुगामध्ये परमेश्वरानं आपल्याला 2 अशी शस्त्र दिलेली आहेत. एक LIC ऑफ इंडियाची पॉलिसी, मेडिक्लेम स्टार हेल्थची. कारण दोन्ही शस्त्र तुमच्या संकटात, आर्थिक संकटाला लढण्यासाठी आहेत. फक्त तुमचं संकट दूर करण्यासाठी आणि प्रॉफिट देण्यासाठी आहेत. कारण मेडिक्लेमच्या पॉलिसीत जरी तुम्हाला क्लेम नाही आला तर तुमचं पॉलिसीचं कव्हरेज वाढतं, म्हणजे फायद्याचं आहे ना. कारण 5 लाखाची पॉलिसी 6 लाखाची पॉलिसी होती क्लेम नाही आला तर. आणि LICच्या पॉलिसीत तर भरलेले पैसे प्लस बोनस मिळतो. मला सांगा, आपण घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, हे खर्च आहे का? उत्पन्न आहे मला सांगा. भारतात सुद्धा बघा, आपल्या देशाचे जे मिलिटरी आहे ना, तो सिक्युरिटीसाठी खर्च आहे ना, ते प्रोडक्शन लाईन नाही. समजून घ्या, खरं आणि खोटं न समजल्यामुळेच हे सगळं वाटोळं झालेलं आहे. आणि कधीकधी माहिती होऊनसुद्धा आपण पावलं न उचलल्यामुळे प्रॉब्लेम येतो. सिक्युरिटीसाठी आपण पैसे मोजतो, परंतु मित्रांनो LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी मिळून पैसे मिळतात आणि लिक्विडिटी पण आहे. एखादा फ्लॅट घेतला तर आपण उद्या एक भिंत विकू शकत नाही, पैसे वापरता येत नाहीत, परंतु इथं लोन काढता येतं. आता पोलीस डिपार्टमेंट आहे, मिलिटरी आहे, हे सिक्युरिटीसाठी आहेत ना. मग आपण सिक्युरिटीला एवढा खर्च करतो, ते नॉन रिटनेबल. किंवा एखाद्या कंपनीचा वॉचमॅन असतो, वॉचमॅनला आपण पगार देतो, तो पगार परत वॉचमॅन देतो का? असं होतं का कधी? कारण ते फक्त सिक्युरिटीसाठी खर्च केलेला आहे. कॅमेरे लावतो आपण, दारावर दार लावतो, हे सिक्युरिटी आहे. इथं सिक्युरिटी मिळून पैसे आहेत रिटर्न. किती प्रॉफिटेबल आहे. आणि हेच कळायला मार्ग नाही. म्युच्युअल फंड सगळं बाकीची गुंतवणूक करायला पाहिजे, परंतु मित्रांनो पहिलं आपण LIC ऑफ इंडियाची पॉलिसी काढा. इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि नुकसान होणारं हॉस्पिटलचं म्हणजे स्टार हेल्थचे मेडिक्लेम आहे. आपण आपल्या मिलिटरीवर आपण एवढा खर्च करतो, पोलीस डिपार्टमेंट आहे, बरेच काही. आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे देशासाठी गरजेचे आहेत, परंतु त्याच्यापेक्षासुद्धा ते तर आवश्यकच आहे, परंतु आपण आपला इन्शुरन्स केला पाहिजे. जसं गाडीचा इन्शुरन्स कंपल्सरी आहे, कायद्यानं बंधनकारक आहे. आता तर शोरूमच्या बाहेर 2 व्हीलर 4 व्हीलर आपल्याला काढता येत नाही इन्शुरन्सशिवाय. आता सरकारलासुद्धा काही दिवसाला असा कायदा करावाच लागेल. कारण काय होतं, लोक ऐकत नाही, तेव्हा सरकारला नाविलाजाने असे कायदे बनवावे लागतात आणि कायद्यालासुद्धा लोक पळवाटा काढतात. आता 4 व्हीलरचा फुल इन्शुरन्स काढण्याऐवजी डुप्लिकेट इन्शुरन्स मधल्या काळामध्ये लोकांनी काढला होता, म्हणजे कारवाई वाचवण्यासाठी. म्हणजे आपण काय करतो, आत्ताचा बचाव करण्यासाठी भविष्यात अडकत असतो आपण. बघा, शॉर्टकट मारणारा माणूस जे ओव्हरटेक करतात ना, ते पुढे तर जातात, परंतु कधी कधी कुठं जातात, कधी हॉस्पिटलमध्ये जातात, कधी देवाघरी जातात. कारण मार्गच आपला चुकीचा असेल तर त्याच्यातनं कधी फायदा होत नाही मित्रांनो. आपण पैसे कमवले की सर्वप्रथम बचत केली पाहिजे, नंतर खर्च केला पाहिजे. आपण सगळं चुकीचं काम करतोय, आपण कर्ज काढून खर्च करतोय. कसं सुधारणा होईल सांगा? पूर्वी लोक 100 वर्ष पूर्वीचा काळ सुखी होता, हा कारण कार्य चांगलं होतं. आता कार्य सगळं चुकीचं घडतंय मित्रांनो.
आपण अहोरात्र मेहनत करतोय, पण पैसे आहेत का बँकेत? पूर्वी जमिनीमध्ये पुरून ठेवायचे पैसे, गादीमध्ये ठेवायचे, मटक्यात ठेवायचे आणि घरच्याला न सांगता. काय उद्देश होता? किती खर्च होऊ नये संकट काळामध्ये वापरता आले पाहिजे, उद्देशच. आता सांगून ऐकत नाहीत. लपून तर ठेवायचं सोडूनच द्या. आता पैशाला आपल्या सेफ्टी आहे, सुरक्षित आहेत, वाढत आहेत पैसे, तरी ठेवले जात नाहीत. पूर्वी सेफ्टी नव्हती त्या पैशाला, जमिनीत पैसे पुरायचे किंवा फाटणार, जळणार पैसे. कधी कधी लक्षात पण राहत नव्हते एखादा माणूस एक्सपायर झाला तर. मग ते कुणी उकरताना पैसे सापडले, धन सापडले की लोक म्हणतात मातीत धन आहे. मातीत धन म्हणजे कुणी तर ठेवलेलं असतं. आणि मग जर मातीत धन असतं तर सगळ्यांनी माती उकरल्यावर कामच करायची गरज नव्हती. असं नसतं मित्रांनो. काय असतं माहिती आहे का? कुणी तर ठेवलेले पैसे असतात. आणि आत्ताच्या काळामध्ये मित्रांनो आपण आपली सेफ्टी बघितली पाहिजे. काळ फार गंभीर होत चाललेलं आहे सगळं. आपण जर नाही काळजी घेतली तर हे प्रश्न कधी सुटणार नाही. आपण बचत करा. आपल्याला पुढे वयाच्या 60 नंतर 10-20 वर्षे जगायचे, किती दिवस जगायचे माहीत नाही, तोपर्यंत आपल्याला खर्च लागणार आहे. त्यासाठी बचत केली पाहिजे. याला शिवाय पेंडेशिवाय पर्याय नाही. भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. बाहेर आपण पैसे ठेवतो तर परत मिळायची गॅरंटी नाही. किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, बँका फसवून जातात. आणि आपल्याला काय होतं, कोणी जास्त पैसे देतो म्हणजे की आपण तिकडं जातो. ते परत मिळतील का हे माहिती नसताना. आणि आता काय हातानं जे आपल्या चुका घडतात त्याच फार भारी पडतात मित्रांनो. त्यासाठी पहिले एल आय सी ऑफ इंडियाची पॉलिसी करा आणि मेडिक्लेम पण करा. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.